सोलापूर शहरात एक हृदयद्रावक आणि संशयास्पद घटना समोर आली आहे। घरातून मुलासाठी डायपर आणण्यासाठी बाहेर पडलेल्या 24 वर्षीय तरुणाचा अवघ्या 15-20 मिनिटात पनाश अपार्टमेंट परिसरात रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह सापडला। आत्महत्या की घातपात, पोलिसांकडून तपास सुरू आहे। सुफियान गुलाम रसूल शेख वय 24 राहणार अंबिकानगर मजेवाडी सोलापूर असं मृत तरुणाचं नाव आहे। तो फॅब्रिकेशन काम करत होता। 1.5 वर्षापूर्वी त्याचा विवाह झाला होता आणि त्याला एक लहान मुलगा आहे। आज दिनांक 22 मे 2026 रोजी शुक्रवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मुलासाठी डायपर आणतो असे सांगून घराबाहेर पडला। मात्र अवघ्या 15 ते 20 मिनिटातच पनाश अपार्टमेंट परिसरात त्याचा मृतदेह आढळला। पनाश अपार्टमेंटचा वॉचमॅन फेरफटका मारत असताना रात्री 8 वाजण्याच्या सुमारास त्याला एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला। त्याचे हातपाय वाकडे तुटलेले होते आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली होती। घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी गर्दी झाली। विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड आणि त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळ गाठले। मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला। सोफियानं घरी न परतल्याने कुटुंबियांनी त्याला फोन लावला। पोलिसांनी फोन उचलला। कुटुंबियांनी विचारले, कितना देर हुआ, कहाँ है तू? तेव्हा पोलिसांनी घटना सांगितली। ही बातमी समजताच सर्व नातेवाईक शासकीय रुग्णालयात गर्दी करून आले। पोलीस आता सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि मृतदेहाचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट यावरून सखोल तपास करत आहेत। ही आत्महत्या आहे की हत्या लवकरच स्पष्ट होईल। Now and press the bell icon. Never miss a